श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवित पूजा म्हणजे जी श्रावण महिन्यामध्ये केली जाते ती पूजा कशी करायची आणि कोणता मंत्र म्हणायचा त्याविषयी माहिती आहे। तर जीवित पूजा ही एक महाराष्ट्रीयन परंपरा आहे आणि जी प्रामुख्याने विवाहित महिलांद्वारे केली जाते। ही पूजा श्रावण महिन्यामध्ये विशेष कोणत्याही एका शुक्रवारी आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी ही पूजा करतात आणि श्रावण महिन्यामध्ये शुक्रवार येतात त्यापैकी कोणत्याही एका शुक्रवारी तुम्ही ही पूजा करू शकता। तर ही पूजा कशी करायची तर आपल्याकडे आता जीवित देवीची मूर्ती नसते तर आपण एक प्रिंट काढून आणायची कॉम्प्युटरवरून किंवा नाही प्रिंट काढून आणायची आणि एक चौरंग घ्यायचा, चौरंगावर एक लाल कापड अंतरायचं, त्यावर हा जीविताचा फोटो ठेवायचा म्हणजे प्रिंट काढून आणलेली ते एखाद्या पोस्टरला चिकटवायची आणि ती ठेवायची आणि त्याच्या समोर मग आपण नैवेद्याचं वगैरे ठेवायचं, फळं स्वीट असं ठेवून प्रथम देवीची पूजा करायची। हळद कुंकू अक्षता लावून हार वगैरे घालून पूजा करायची। त्याच्यानंतर धूप दीप लावायची आणि जीविता देवीची आरती म्हणायची। तर ही गुगलला तुम्हाला आरती मिळून जाईल किंवा यूट्यूबला भेटेल। आणि त्याच्यानंतर ओम जीवितपुत्रदाय नमः, ओम जीवितपुत्रदाय नमः, ओम जीवितपुत्रदाय नमः, ओम जीवितपुत्रदाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा। आणि आपली पूजा झाल्यानंतर मग देवीला आपण काय चुकलं असेल तर माफ करा असं म्हणायचं आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्याची देवीला विनंती करायची आणि आपल्या मुलांना दीर्घायुष्य द्या, चांगली बुद्धी द्या अशी प्रार्थना करायची। आणि त्याच्यानंतर पूजा ही संपन्न झाली। अशी साधी सोपी पूजा आहे। तर तुम्हाला शक्य असेल तर उपवास करा शुक्रवारचा त्या दिवशी, म्हणजे कोणत्याही श्रावण शुक्रवारी, आज पहिला शुक्रवार आहे, आज करू शकता किंवा अजून 3 शुक्रवार बाकी आहेत त्यापैकी कोणत्याही एखाद्या शुक्रवारी तुम्हाला किंवा दिवसभरा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही पूजा करू शकता। आणि ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो जीविताचा फोटो असतो तो तुम्ही देवाऱ्यावर नाही ठेवायचा, तो तुम्ही दुसरीकडे कुठेतरी सांभाळून ठेवायचा। तर याची पौराणिक कथा काय आहे, जीवित पूजेची पौराणिक कथा काय आहे तर एकेकाळी एका राज्यात एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि त्याला 2 मुले होती। एके दिवशी ब्राह्मण कुटुंबाला एका श्रीमंत कुटुंबाच्या घरी भिक्षा मागावी लागली। त्या घरात जीवित देवीची पूजा चालू होती। ब्राह्मण कुटुंबाला पाहून त्या घरातल्या लोकांनी त्यांनाही पूजेत सहभागी होण्यास सांगितले। ब्राह्मणाने देवीची पूजा केली आणि देवीने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला। देवीच्या आशीर्वादाने ब्राह्मणांच्या 2 मुलांना दीर्घायुष्य लाभले। त्यामुळे अशी ही पौराणिक कथा आहे। त्यामुळे प्रत्येकाने कोणत्या तरी एखादा शुक्रवारी तुमच्या घरामध्ये नक्की पूजा करा। या जीवितीची पूजा मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। तसेच या पूजामुळे मुलांचे वाईट शक्तीपासून संरक्षण होते असेही मानले जाते। त्यामुळे तुम्ही नक्की करा। तर इतकीच माहिती सांगायची होती। श्री स्वामी समर्थ।